हॅलो गाईज, मी स्नेहा स्वागत करते पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. आजचा दिवस आहे दुसरा मालवणमधील. आम्ही जिथं स्टे केलं होतं तिथून आम्हाला मॉर्निंग वॉकला आम्ही निघालो होतो. सकाळचे वाजले होते 7. आम्ही तिथंच चहा घेतला खाली. आम्ही जिथे राहिलो होतो त्यांनीच आम्हाला चहा वगैरे व्यवस्था केली होती. आम्ही तिथं चहा घेतला आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी निघालो. सकाळी लवकर उठायचं होतं खरं, परंतु रात्री खूप लेट झाला, त्यामुळे आम्हाला सकाळी लवकर उठता आलं नाही. त्यानंतर रूमवर आलो, फ्रेश झालो आणि असं आम्ही काहीसे सर्वजण रेडी झालो होतो. इथं आमची फोटो काढायची मजा-मस्ती चालू होती. इथून आम्हाला निघायचं होतं आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. तिथंच वाटेत आम्ही नाश्ता करायचं ठरवलं. तिथं छान असं घरगुती पद्धतीचे घावणे, आंबोळी, चटणी असा खूप छान असा नाश्ता त्यांनी बनवला होता. तो आम्ही एन्जॉय करण्यासाठी तिथं थांबलो. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. आम्ही जिथं बोट राईड ठरवली होती तिथं आम्ही येऊन पोहोचलो. इथं आम्हाला सेफ्टी जॉकेट देण्यात आले. आम्ही हे सर्व वेअर केले आणि आमची बोट निघाली आणि आम्हाला हे तिने सर्व कव्हर करणार होते. सर्व पॉईंट्स आम्हाला कव्हर करून दाखवणार होते. चला दाखवते काय काय आम्ही पाहिलं. त्यांनी खूप छान अशा गोष्टी दाखवल्या, त्या तुम्हाला दाखवते. आमची तर राईड चालू झालेली आहे. आम्ही तर बसलेलो आहोत बोटमध्ये. हे पहा, सगळेजण सेफ्टी जॅकेट घालत आहेत. हे पहा, ही पुरी राईड करण्यासाठी आम्हाला 4,500 पेड करावे लागणार होते आणि आम्हाला एवढ्या जणांना 4,500 त्यामध्ये बरंच पडलं. आम्हाला वाटलं यामध्ये स्कुबा ड्रायव्हिंग येतं. त्यानंतर आम्हाला समजलं की स्कुबा ड्रायव्हिंगसाठी आम्हाला हे पुरे पॉईंट्स बघून यायचं आहे. त्यानंतर आणि पुन्हा रेडी होऊन आम्हाला त्या डेस्टिनेशनला घेऊन जाणार आहे. त्यासाठी आम्हाला ते सर्व पॉईंट्स लवकर कव्हर करून आणि पुन्हा रूमवर रेडी होण्यासाठी यायचं होतं. आणि आमची बोट निघाली होती आणि इतकं छान वाटत होतं. जसं जसं आम्ही जात होतो पुढे पुढे तसं तसं पाणी खूप खोल आहे असं वाटत होतं आणि इतकं भारी वाटत होतं. हा एक्सपिरियन्स खूपच छान होता. ही कर्ली नदी आहे. आम्ही जायला इकडनं कर्ली नदीतनं जायला बघा. हे बघा, तुम्ही कोकण दर्शन घेऊ शकता इकडनं. शिवाई कसं वाटत आहे? तुम्हाला मगरी सारखा सेफ दिसणार त्याचा. ते लास्ट ते तोंड आहे, त्या नारळ झाड वगैरे दिसतात समोर. ते तोंड आहे, समोरची पाठ आहे, मागचं शेपूट आहे, पूर्ण साईड सीन बघा. नॅचरल आहे, सेफ बघा. खरंच की क्रोकोडाईल साईडला समोर तोंड आहे आणि पाठीमागे असं येऊन हे रामला बघितलं नाही मगरचं शेप. होय होय खरंच. नदी आपण आहोत ना, त्याच्यावर बी समुद्र त्या साईड झालेलं आहे त्यांचं. त्याला संगम पॉईंट म्हणतात त्याला. संगम पॉईंट. तिथं दोन ते निळा नाही हिरवच दिसायला भेटते. पाणी एक सेमच आहे. काय झालं, नदीचं पण पाणी कधी पण गोडं असतं ना, ते आता खारं आहे समुद्र बेल्यामुळे. क्या हो रहा है भाई? कितना अच्छा लग रहा है भाई. ते आता बोटीचा जो आकार आहे त्याला तो असा व्ही आहे. व्ही बोटीचा जो आकार आहे ना त्याचा व्ही आहे आणि आपला यू आहे. त्याच्यात जर 4 जण जरी एका साईडला गेले ते बॅलन्स नसतं तर बोट पलटी जाऊ शकते ते. आपले ना हे पूर्ण बॅलन्सनीच बनवलेले आहेत. नवीन आता बोटी बनवले आहेत ते तुम्हाला थोडेसे म्हणजे जास्त बोटी दिसणार नाहीत. हे ते जुन्या बोटी आहेत, त्या काळाच्या बोटी आहेत. ती बोट काय यू मध्ये आहे का ती? ही यू मध्ये आहे, ती व्ही मध्ये आहे. आम्ही आलो होतो डॉल्फिन पॉईंट पाहण्यासाठी आणि इथे इतकं लाटा खूप छान येत होत्या. जसं आम्ही
खूप असं जवळून असं जसं पाणीचा ग्लास आहे आणि पाणी जसं हलतं तसं लाटा म्हणा अक्षरशः हात लावून अनुभवायचा प्रयत्न करत होते आणि तो अनुभव मला मिळाला. आणि जसं-जसं सूर्यप्रकाशाची किरणं त्या लाटावरनं पडत होती, तसं काच जशी चमकते, तसं तसं ते लाटावरचं पाणी चमकत होतं आणि इतकं छान वाटत होतं. आणि ते जसं-जशी बोट पुढे जात होती, तसं-तसं ते पाणी उडत होतं आणि ते आमच्या हातावरनं वगैरे पाणी उडलं ना, तर इतकं छान वाटत होतं आणि ते पुरं चिकट-चिकट होतं ते पाणी आणि जसं आपल्या अंगावर त्याचे पाण्याचे शिंतोडे जसं पडणार, तसं तो भाग ना थोडंफार असं मिठाने असं चिकट होणार. असं असं ते खारं पाणी इतकं खारं पाणी होतं आणि आम्ही मधोमध गेलो होतो आणि आम्हाला डॉल्फिन पॉईंटला आम्ही गेलो होतो. डॉल्फिन पॉईंट बघण्यासाठी आणि तिथं आम्ही डॉल्फिनची वाट पाहत होतो. इतका वेळ जाता-जाता पाहत-पाहत निघालो. आम्हाला कुठं दिसतंय कारण तिथं आमच्यासारख्याच भरपूर आणि 3-4 बोटी होत्या. त्यासाठी ना ते डॉल्फिन त्या कारणानं का माहिती नाही येत नव्हत्या. परंतु लास्टला फायनली आम्हाला त्या डॉल्फिन दिसल्या आणि त्या इतक्या दिसल्या की पटापटा अशा उड्या मारत होत्या. पाठोपाठ 3 डॉल्फिन होत्या आणि तो नजारा इतका छान होता. अनुभव मस्त होता आणि जसं-जसं ती बोट आली तशा त्या डॉल्फिन पुन्हा पुढे निघून गेल्या आणि त्यांचं इतकं फास्ट उड्या मारणं असतं, की त्या लगेच आम्हाला फोनमध्ये कॅप्चरही करता आलं नाही व्यवस्थित प्रमाणे. परंतु जितकं जमेल तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. डायरेक्ट आपण लाईट लाईट हाऊस आहे हा बंद केल्याचं कारण की तुम्हाला ब्लॅक कलरची पट्टी दिसते बघा, तिथे ना पावसामध्ये लेवल वाढायची आणि मोठे मोठे लाटे जाऊन ना ते बांधकाम आहे ना खाली तिथे जाऊन बसायचं म्हणून हा पूर्णपणे बंद करून टाकला. रिस्की होता हा लाईट. पहिलं कसं लाईट वगैरे नाही होती त्या काळी, जे रॉकेटवर चालायचा लाईट हाऊस. जास्त म्हणजे लाईट हाऊसचा एक फायदा म्हणजे काय आहे माहिती आहे, ती लाईट असते ना ते पृथ्वीच्या जहाजांना एक सिग्नल देते. जे आजूबाजूला दगड आहेत ना ते त्यांना समजायला पाहिजे म्हणून ती एक लाईट केलेली आहे. हे आता पूर्णपणे बंद आहे लाईट हाऊस आणि आपल्या 1900 हा बंद केला तर 1900 हा लाईट हाऊस बांधलेला आहे. आता सध्या चालू आहे. हे बरं आहे बघा. हे म्हटलं होतं तिला इथून मधून जायचं तो व्हिडिओ काढायला. थांबता येत नाही ना, हे लाटं तयार होतात. दोन्ही दगडाच्या आतवरती खूप आहे. इथून पाणी येतं ना घोडा, लाटं तयार होतात म्हणून तिथे थांबू शकत नाही घोडा. तो हा वेगळा आहे ना स्पॉट, तो आजीची चूळचा. आजीची चूळ ती त्या तो पुढे आहे. आपल्या न्यू लाईट हाऊसकडे आहे. हां हां हां. जेव्हा शांत असतं ना पाणी हां. तेव्हा बोट अच्छा. आता कसं हवा जास्त आहे त्याच्यामुळे लाटा तयार होतात. तर एक जर लाट आली ना तर म्हणजे असं दगडावर फेकून देऊ फेकून देऊ शकते. हां. कबूतर आहेत त्या लाईट तू बघायला कोणी छान आहे वगैरे. राहतच असतं इथं. कोणी राहतच असतं इथं. हा इथे राहतात म्हणजे पहिल्या राहायचे इथे 1 दिवस 2 जण. आता याच्यावरती 2 जण असतात असतात ना. गव्हर्नमेंटच्या. एक फायदा म्हणजे तुम्हाला वरती बघा काय दिसते हां हां. म्हणजे एक लाईट आहे सोलार वरती आहे पूर्णपणे लाईट. 5 ते 10 किलोमीटर आतमध्ये लाईट पडते. ती एक बोटींना सिग्नल देते की आजूबाजूला दगड आहेत म्हणून. म्हणजे तो एक सिग्नल बघितला ना ते समजतं बा इथे लाईट हाऊस आहे म्हणजे इथे दगड आहेत म्हणजे लांबूनच जातात ते. आणि एक मच्छीमार वगैरे येतात बघा आतमध्ये सुरमईसाठी आणि आतमध्ये जातात ना त्यांना रात्रीची दिशा समजत नाही. मग ते काय करतात लाईट हाऊसची लाईट बघतात कुठे आहे इथे येतात लाईट हाऊसच्या जवळ आणि इथून नंतर किनारी जातात. 2 गव्हर्नमेंटचे माणूस असतात इकडे 9 महिने इथेच राहायचं. जर काय जर इमर्जन्सी असली
तर ते जाऊ शकतात तिकडे, नाही तर 9 महिने इथेच राहायचे. त्यांना खाण्यापिण्याची असली एक बोट येते नियुक्ती होऊन आपल्या विपुल्यासारखं, सर्व त्यांना खाण्यापिण्याचे सर्व 2-3 महिन्यात एकदा राशन वगैरे देतात, पाण्याचे बॅरल वगैरे वरतीच करून खायचं सर्व, पाणी वगैरे सगळं त्याचं दाणं देतात ते सर्व. त्यांना सर्व लाईट वगैरे सोलारच होत. आणि पाऊस वगैरे आला तर मग पाऊस वगैरे पावसाच्या वेळेला पण असतात, पण कसं ते दाखवतात बघा, तो लाईट हाऊस एकच जण असतो आणि लाट जो हा रिस्की नाही, एकदम रिस्की आहे, पण एवढे लाट वरती नाही जायच्या दगडावरती. हा तसा बघितला तर शांतच आहे लाईट हाऊस. हा लाईट हाऊस ना. खरं हे नक्की असं वाटलं नाही कोणतं काय ते केलं गुफा आहे रे ती. पूर्ण आत गेले का? आपली म्हातारीची चूल म्हणतात बघा, हे बघा इकडे आहे समोर, व्हाईट कलरचा दगड दिसतोय जास्त आहे बघा, तिथून हे पाणी बाहेर, त्याला पाण्याची जेवढी व्हाईट कलरची पट्टी आहे ना, एवढं पाण्याची लेवल पाहिजे त्याला. ते पाणी स्पेशल आतमध्ये जातं ना, त्याच्याने बाहेर येतं. कुठलं हो काय समजलं नाही मला. हीच ग म्हातारीची सून. हा ते वरती पर्यंत पाहिजे तर वरती येते ते. ते जरी बोट थांबवली ना तरी वळून येतं पाणी. हा. बाकी नाही. आता जागेवर इकडे खरंच की लई खोल आहे हे. तिकडं लई खोल आहे बघा, कसलं दिसायले लाटा बघरी. लाटांनी बोट हलायली आपली. हे बघ पाणी केवढं. फिल्टर करतो ना. हा हा हा. वरती लाईट लावते, होय ना. ते एक टीव्ही असणार त्यांच्या समोर, हा ते बघत असतात हा. सिग्नल वगैरे देतात. कोणी ड्रामा करायचा नाही म्हणून. शॉट वगैरे जास्त होतात या साईडला, कारण क्लीन बीच वगैरे आहे ना, हां हां शांत वातावरण तर. शांत आहे वाटतं. बरोबर. होतच असतं बारके बारकाचे शॉट होत असतात, जे आपल्याला पटकन समजत नाही. आम्ही पिक्चर बघितल्यावर समजतो, हा बाबा हा आपला कुठला एक पिक्चर काकण मधला काकण, हा? काकण मधला येतो. तू काकण पिक्चर बघितलास? त्याच्यामध्ये आहे बघ. तिथून जाऊ शकतो का वरती? म्हणजे इथे तुम्हाला वरती जाऊ शकता तुम्ही, फक्त ते गाडीने यावं लागतं. तिथून यावं लागणार गाडीने. हे नेवती बीच. नेवती बीच आहे. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Run away and embrace the day. The sun is out, won't go away. त्यांना क्लीन बीच म्हणून एक अवॉर्ड मिळालेला आहे याला. हा होय क्लीन आहे की पूर्ण. भोगवे बीच हा. आम्ही जाऊ शकतो त्या बीचच्या साईडला. हा. कर काय ते आहे भोगवे बीच. आणि काय आहे इकडं भोगवे बीचला? आणि काय आहे? सरकारनं क्लीन बीच काय नाही, फक्त बीच आहे. बीच आहे तेवढंच. ते इथे आराम करतात या बेटवर. आता ते सध्या तरी पाण्यामध्ये असतात मासे वगैरे खात. जेव्हा लो टाईड असून आता हाय टाईड चालू झालेली आहे, संध्याकाळच्या वेळेस लो टाईड होणार, हे पूर्णपणे इथपर्यंत आयलंड तयार होते बघा. दिवस कलर चेंज झालेला आहे पाण्याचा, आणि इथे होते संध्याकाळच्या वेळेस पूर्ण असतात बोट बसले.
हे आता पूर्ण वाळूचा दलदल आहे वाळूच्या सध्या. सिगल पक्षी. सिगल पक्ष्यांचं एकदा की जून चालू झाला ना का हे नसतात इकडे. त्यांना माहिती आहे हे आता आयलंड होणार नाही कारण हायलँड चालू होती जून व्हायला चालू झाला. हे मध्ये आहे बघा हो. फक्त मध्ये एवढंच आहे हे असं दलदल आहे म्हटले बघ तिथं. सिगल पक्षी येतात पण इथं. नाव दिलेलं आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. मिनी केरळ. हे काय सोडले जागा लावलंय काय? नाही नाही ते anchor आहे. हा, इकडे आहे. थोडी छान वाटायला बघ फक्त बाग. खाऱ्या पाण्यामध्ये ही झाडं जगतात. पाणी फिल्टर पण करतात. ठीक आहे. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Run away and embrace the day. The sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulder. Touch the sky, feeling bolder. Going up, going out, going all the way. Going high, 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 high. Going up, going out, going all the way. Going high, high, higher. Going all the way, going up. Going all the way, going up. Going all the way, going high, higher. Break the mold, then press repeat. Get 'em up on the edge of their seats. Set your aim a little higher. We're gonna go, gonna go, gonna go there. Going up, going out, going all the way. Going high, 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 high. Going up, going out, going all the way. Going high, higher. Going all the way, going up. Going all the way, going up. Going all the way, going higher. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Going up, going out, going all the way. Going high, 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 high. Going up, going out, going all the way. Going high, high, higher. Going all the way, going up. Going all the way, going up. Going all the way, going high, higher. We've been waiting for so long. We've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. Run away and embrace the day. The sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulders.